काय आहे ना की ऑलमोस्ट मराठी चित्रपट आहे ना पहिल्या 3 दिवसाच्या त्यांच्या परफॉर्मन्सवर पुढे जातात आणि तेच पहिले 3 दिवस गोंधळ हा चित्रपट पाहायला खूप कमी प्रेक्षक गेले आणि त्यामुळेच त्याचे शोज सुद्धा कमी करण्यात आले आहेत आणि त्याच्या कलेक्शनवर सुद्धा असर पडलेला आहे. काय नाही की मातीतला चित्रपट बनवत नाही मराठीमध्ये वगैरे हे सगळं बोललं जातं, तर पण आता तो चित्रपट बनलाय, तो चित्रपट चांगला आहे तरी पण प्रेक्षक नाही आणि त्यामुळे शो सुद्धा कमी झालेले आहेत. मी असं म्हणतो कारण हा चित्रपट चांगला आहे त्यामुळे आपण ह्या चित्रपटाला सपोर्ट करायलाच पाहिजे, तर मग असे कलाकृती पुढे जाऊन बनतील. सो होपफुली तुम्ही सपोर्ट कराल. आणि आणखीन एक गमतीदार गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम आपण या गोंधळ चित्रपटाचं कलेक्शन जाणून घेऊ आणि मग पुढे ती गोष्ट काय ते तुम्हाला सांगेन, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर पुन्हा एकदा सांगेन की खूप कमी युट्यूब चॅनल्स आहेत तिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं, त्यापैकी आपलं एक चॅनल. त्यामुळे एक लाईक आणि जर का नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तो गोंधळ हा चित्रपट लागून 3 दिवस कंप्लीट झाले आहेत आणि ह्या 3 दिवसांनंतर जे कलेक्शन झालेलं चित्रपटाचं ते आता आपण पाहूयात. पहिल्या दिवशी गोंधळ या चित्रपटाने 5 लाख एवढीच कमाई केली. दुसऱ्या दिवशी गोंधळ चित्रपटाने 10 लाख एवढी कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार असून सुद्धा चित्रपटाने फक्त 11 लाख एवढीच कमाई केलेली आहे. 3 दिवसानंतर गोंधळ चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 26 लाख एवढंच आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 30 लाख एवढं. आता हे खरंच आकडे जस्टिफाय करतात का ह्या चित्रपटाला? तर नाही. तुम्ही जर का माझं खोटं वाटत असेल ना तर बुकमाय शोला जा आणि रिव्ह्यूज पहा. सगळ्यांचे रिव्ह्यूज पॉझिटिव्ह आहेत, तरीही चित्रपटाला ऑडियन्स फार कमी जात आहे. त्याची गमतीदार गोष्ट मला सांगायची होती तर ती आहे की दे दे प्यार दे 2 हा चित्रपट लागलेला आहे, सोबतच शुक्रवारी रिलीज झाला माझ्या मते. आणि मुंबईमध्ये ह्या चित्रपटाला दे दे प्यार दे 2 ह्या चित्रपटाला 900 शोज आहेत. 900. तर आपला जो गोंधळ चित्रपट आहे मराठीतला त्या चित्रपटाला मुंबईमध्ये किती आहेत माहिती शोज? 75 ते 80 शोज आहेत फक्त. मग हा डिफरन्स जो होतोय ना तो का होतोय माहितीये? त्याच 3 दिवसामुळे. कारण मराठी चित्रपट तेव्हाच पुढे जातो जेव्हा 3 दिवस त्याचा परफॉर्मन्स चांगला असतो. मग एखादा अपवाद कोणता चित्रपट असतो तर तो म्हणजे जारण सारखा माउथ पब्लिसिटीने पुढे जाणार. तर आता फक्त आपला सपोर्ट म्हणजे माउथ पब्लिसिटीच ह्या चित्रपटाला वाचवू शकते आणि त्याचं कलेक्शन वाढवू शकते माझ्या मते तरी. कारण ना हा चित्रपट तसा आहे की आपला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करू शकतो त्या लेवलला. आणि पुण्यामध्ये 430 शोज आहेत दे दे प्यार दे 2 या चित्रपटाचे आणि गोंधळ चित्रपटाचे फक्त 35 शोज. आता हा जो डिफरन्स आहे ना हा सगळा माझ्या मते तरी प्रेक्षकांमुळेच झालेला आहे आणि चांगल्या चित्रपटांना यार सपोर्ट करायला पाहिजे. मग म्हणजे मागे गेलेला चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट सुद्धा ऑलमोस्ट डिझास्टर झालेला आहे. 13 कोटीचं कलेक्शन होतं आणि 3 कोटीच्या आसपास कमाई. आता गोंधळी असं होण्याच्या मार्गावर आहे जर का आपण ह्या चित्रपटाला सपोर्ट केला नाही तर. मग होपफुली तुम्ही जर का पाहिला नसेल आणि तुमच्याकडे ऑप्शन जर का हिंदी आणि मराठीचं असेल तर तुम्ही मराठी चूज कराल आणि गोंधळ चित्रपटाला जाल. आणि मी माझ्या परिवारासोबत हा चित्रपट पाहिला, तुम्ही सुद्धा पहा. मित्रासोबत जा, कोणासोबत जा किंवा तुम्ही स्वतः जा, तर तुम्ही हा नक्की चित्रपट पहा एवढीच विनंती आहे. आणि आपल्या मराठी चित्रपटांना सपोर्ट करा. जसं मी कॅप्शन सांगितलंय ना की ह्या चित्रपटाला खूप सपोर्टची गरज आहे, त्यामुळे होपफुली तुम्ही सपोर्ट द्याल. आणि हे होतं 3 दिवसाचं गोंधळ या चित्रपटाचं कलेक्शन. होपफुली मी जेव्हा नेक्स्ट टाइम कलेक्शन सांगेन ते ऍटलिस्ट 1 कोटी पार केलेलं असेल. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि असे खूप सारे व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा एवढीच विनंती आहे. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.